आदरणीय पत्रकार मित्रांनो, बुवा तेथे बाया, शंकर खरातसारख्या बाबांना स्त्रिया का फसतात या विषयावरच्या अशोक खरातसारख्या बाबाला स्त्रिया का फसतात या विषयावरच्या एका व्याख्यानाच्या निमित्तानं हा संपूर्ण दौरा महाराष्ट्रभर सुरू आहे. हे अशोक खरात प्रकरण अतिशय उत्तम पद्धतीनं मीडियानं लावून धरलं. म्हणजे माझ्या 44 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिलं हे असं प्रकरण आहे की जे खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम पद्धतीनं घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यामध्ये मीडियाचा अतिशय महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूनं महाराष्ट्र सरकारनं SIT गठीत केली. तेजस्विनी सातपुतेंसारख्या अधिकारी त्याकरता नेमल्या. त्यांनी FIR दाखल केलेत. पहिल्याच टप्प्यामध्ये 10 FIR दाखल केलेत आणि त्यामुळं पत्रकारांना सहजतेनं लिहिणं शक्य झालं. नाहीतर नेहमीचा हा प्रॉब्लेम असतो, डिफेमेशनची केस वगैरे बाकीच्या चिंता, आणि त्यामुळं मग तीही बाजू आणि ही बाजू या पद्धतीनं मांडणी होते. त्यामुळं सगळ्यात पहिले महाराष्ट्रातल्या सगळ्या मीडियाचं, मग तो सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल आणि प्रिंट मीडिया असेल, या सगळ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं हे प्रकरण घराघरापर्यंत पोहोचवलं. याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक एका बाजूने आभारी आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांचं अभिनंदन आहे. पोलिसांनी ॲक्शन घेतली. तेजस्विनी सातपुते असतील किंवा नाशिकचे कमिशनर संदीप कर्णिक असतील, त्यांची साथ असल्याशिवाय या पद्धतीची ॲक्शन शक्य नव्हती. ती घेतली, त्याबद्दल पोलीस खात्याचं सुद्धा मनापासून अभिनंदन. अलीकडच्या काळामध्ये पोलीस खात्याचं अभिनंदन करण्याची संधी फार कमी मिळते आणि या पोलिसांना काम करण्यासाठी SIT गठीत करण्यापासून सगळं काम केलं, याबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचंही जाहीररित्या अभिनंदन. माझा 44 वर्षांचा जो अनुभव आहे त्यामध्ये साधारणतः हे 10 वर्ष वगळली तर पोलीस खातं स्वतंत्रपणे काम करत असे. मला आठवत नाही की पोलीस इन्स्पेक्टरच्या पलीकडे जाऊन कधी तक्रार द्यावी लागली असेल. पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचा, ठाणेदार दर्जाचा अधिकारीच ॲक्शन घेत असे. एखाद्या वेळेस कधीतरी SP पर्यंत जायची वेळ आली, पण मला हे आठवत नाही की इतक्या वर्षांमध्ये एखादी बाबावर किंवा या पद्धतीच्या लोकांवर किंवा एखादी केस दाखल होण्याकरता वर लेव्हलपर्यंत, मंत्र्यांपर्यंत किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागलं अशी परिस्थिती कधीही पूर्वी नव्हती. अलीकडच्या काळामध्ये पोलीस केसेस दाखल करत नव्हते. मी अतिशय जबाबदारीनं बोलतो आहे. विशेषत्वानं जादूटोणाविरोधी कायदा या कायद्याखाली ज्या तक्रारी जात असत ते पोलीस दाखल करत नव्हते. पोलीस खात्यातल्या लोकांचे, पोलीस अधिकाऱ्यांचे मला सारखे फोन यायचे की सर, FIR दाखल होऊ शकतो, कायद्यामध्ये बसतं आहे, पण अमुकाचा फोन आला आणि त्यामुळे आम्हाला तो FIR दाखल करता येत नाही, तुम्हीच काहीतरी करा. या पद्धतीची परिस्थिती आधीची होती आणि म्हणून हे अभिनंदन यासाठी आहे. हा जो कायदा लावण्यात आला, जादूटोणाविरोधी कायदा आणि बाकीची कलमं वापरलेली आहेत, त्यामध्ये एखादी व्यक्ती, मी भगवान कृष्णाचा अवतार आहे, भगवान शंकराचा अवतार आहे किंवा माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे असं म्हणून जर एखाद्या कोणत्याही स्त्रीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल किंवा पुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल तर तो कायद्याने सरळ सरळ गुन्हा आहे. त्यामध्ये त्या स्त्रीची संमती आहे की नाही, ती प्रेमात पडलेली आहे की नाही, ती स्वतःहून गेली की तिला कोणी आणलं, या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. केवळ एखादी व्यक्ती स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करून, तसं भासवून जर शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. जादूटोणाविरोधी कायद्यामधल्या अनुसूचीमधल्या 11व्या अ कलमानुसार हा गुन्हा आहे. एखादी व्यक्ती दैवी शक्तीनं मूल करून देतो असं आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल तर तोही कायद्याने गुन्हा आहे. 11 ख नुसार गुन्हा आहे. चमत्काराचा प्रयोग करून त्यापासून आर्थिक प्राप्ती करणे हाही कायद्याने गुन्हा आहे. हेही कलम अशोक खरातने ओलांडलेला आहे. त्याशिवाय मृत्यूची भीती घालणे किंवा आर्थिक नुकसान होईल या पद्धतीची भीती घालणे हाही कायद्याने अपराध आहे. म्हणजे या तिन्ही अनुसूचीमधल्या कलमांचं उल्लंघन अशोक खरातने आपल्या या सगळ्या केसेसमध्ये केलेलं आहे. त्याशिवाय हा कायदा अतिशय ताकदवान आहे, अतिशय व्यापक आहे. यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे. त्यासाठी 100पेक्षा अधिक आमदारांशी चर्चा करून, सगळ्या पक्षप्रमुखांशी चर्चा करून हा कायदा तयार झालेला आहे. या कायद्यामध्ये प्रचार प्रसार करणं इक्वली गुन्हा आहे. म्हणजे एखादी व्यक्ती
ज्या गोष्टी या कायद्याखाली प्रतिबंधित केलेल्या आहेत त्याचं उल्लंघन करत असेल, त्या कायद्याच्या उल्लंघन केलेल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करत असेल तरी तो कायद्याने इक्वली गुन्हा आहे. एवढंच नव्हे तर त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य देत असेल तरी तो कायद्याने इक्वली गुन्हा आहे. कायद्यामध्ये शिक्षेची जी तरतूद आहे ती मिनिमम 6 महिने कारावासापासून 7 वर्ष कारावास अधिक 5,000 रुपये ते 50,000 रुपये दंड. इथे और नाही आहे, अधिक आहे. त्यामुळे कंपल्सरी 6 महिने तरी जेलमध्ये जावं लागतं. हा जो दुसरा मुद्दा आहे, मी तुम्हाला प्रचार आणि प्रसाराचा मुद्दा सांगितला, कलम 2 मधलं, त्यानुसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करणं हा कायद्याने गुन्हा आहे. रुपाली चाकणकर जेव्हा हे प्रकरण एका खेमकर नावाच्या पत्रकारांनी बाहेर काढलं त्यावेळेस त्यांना धमकी दिली. याचा अर्थ त्या प्रत्यक्ष सहाय्य अशोक खरातला करता आहेत आणि त्यामुळं जादूटोणाविरोधी कायद्याची ही कलमं अशोक खरातवर दाखल झाल्यानंतर त्या रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा दाखल कंपल्सरी व्हायला हवेत. ही कायद्याची आवश्यकता आहे. एवढंच नव्हे तर या कायद्यानुसार जे या ईशान्येश्वर मंदिराचे ट्रस्टी आहेत, ज्या ठिकाणी हा चमत्काराचा प्रयोग झाला, आकाशातनं साप आला, तो वळवळ करत होता वगैरे वगैरे, ती विशेष पूजा करण्यासाठी 3 कोटीपेक्षा अधिक पैसे वगैरे घेतले, हे सगळं जे प्रकरण झालं त्यामध्ये तो चमत्काराचा प्रयोग आहे आणि त्यामुळे तिथे त्या पद्धतीनं ते दाखल होतं. मग ईशान्येश्वर मंदिराचे जे काही ट्रस्टी असतील तेही प्रत्यक्ष सहाय्य यामध्ये करतायत हे त्यातनं सिद्ध होतं आणि त्यामुळं त्यांच्यावरही सगळ्यांवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेवढे ट्रस्टी आहेत त्यांचे क्रेडिट सोसायटीचे, मग ते नाशिक असेल, शिर्डी असेल, आजूबाजूला जे काही असतील ते असतील, हे यातनं आलेले पैसे जर त्यामध्ये वळते झाले असतील तर ते सगळेच्या सगळे त्या क्रेडिट सोसायट्यांमधले जबाबदार अधिकारी आणि ट्रस्टीसुद्धा या कायद्याच्या अंतर्गत येतात आणि त्यांच्यावर सुद्धा हा खटला दाखल होतो. तर एवढी या कायद्याची व्याप्ती आहे हे सगळ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी म्हणून मी मुद्दाम हा मुद्दा तुमच्या पुढ्यामध्ये मांडला. एका बाजूनं हे प्रकरण चालू असताना दुसऱ्या बाजूनं आपल्या महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज, ज्याला बागेश्वर धामवाला बाबा म्हणतात, तो आला होता. हा पहिल्यांदा नागपूरमध्ये जानेवारी 2023 आला होता. तो रामकथा सांगण्याचा आभास निर्माण करतो, रामकथा सांगतो. त्या रामकथेला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. घटनेनं दिलेलं ते स्वातंत्र्य आहे आणि आपल्या सगळ्याच आदरांचा विषय आहे, रामायण महाभारत आहे. पण या रामकथेच्या नावाखाली तो मधल्या टप्प्यामध्ये दिव्य दरबार भरवतो आणि या दिव्य दरबारामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या निमित्तानं आपको पेट की बीमारी है, आपको दिमाग की बीमारी है, आपको दिल की बीमारी है, आपको जादू टोना किया है, आपको टोटका किया है, इस चाची ने टोटका किया है, तुम्हारे चाचा ने टोटका किया है, या आपको भूत लगाया है, वो भूत उसने लगाया है, या पद्धतीनं सगळं तो निदान करत लोकांना मार्गदर्शन करतो. त्याशिवाय तो असा आभास निर्माण करतो की मला लोकांचे प्रश्न आपोआप कळतात, त्यांचं नाव कळतं. त्याला पर्ची निकालणं असं तो म्हणतात. मैंने पर्ची निकाली तुम्हारी. हाँ, तुम्हारा नाम ये है, तुम्हारे पिताजी का नाम ये है, तुम्हारा सरनेम ये है, तुम्हारी उम्र ये है, तुम्हारा टेलीफोन नंबर भी मैं जानता हूँ. हे त्याचे सगळे दावे आहेत. हे सगळे दावे लक्षात घेऊन मी त्याला जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीचा सहअध्यक्ष या नात्याने कंप्लेंट केली होती. ज्यावेळेस हा जादूटोणाविरोधी कायदा 2013 डिसेंबरमध्ये संमत झाला, त्यानंतर या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक कमिटी प्रस्थापित झाली होती. सामाजिक न्याय विभागानं ती निर्माण केली होती, सरकारनं निर्माण केली होती. त्याचे अध्यक्ष सामाजिक न्याय मंत्री असतात, त्याचे सहअध्यक्ष मी आहे, उपाध्यक्ष राज्यमंत्री असतात, अनेक खात्यांचे सचिव त्याचे सदस्य आहेत आणि त्याशिवाय 2 संघटना ज्या महाराष्ट्रामध्ये या क्षेत्रामध्ये काम करतात, श्याम मानव आणि दाभोळकर, त्या संघटनांचे 5-5 सदस्य या कमिटीमध्ये आहेत. या पद्धतीची ही कमिटी आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून हे काम सुरू झालेलं होतं. या कमिटीच्या लेटर हेडवर मी सही करून कोणकोणत्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे या धीरेंद्र कृष्ण महाराजाने हे पोलीस कमिशनरला सांगितलं. पोलीस कमिशनरांना दोन्ही कायद्यांच्या प्रती दिल्या. 2 कायद्यांचं त्याने उल्लंघन केलेलं होतं, त्याच्या प्रती दिल्या. एक जादूटोणाविरोधी कायदा आणि दुसरा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954, या दोन्ही कायद्यांचं हा उल्लंघन करतो आहे. हे मुद्दे आहेत.
त्यानेच त्या दिव्य दरबाराचा प्रसारित केलेला व्हिडिओ आहे, तो पुरावा आहे, त्याच्या आधारावर या पद्धतीनं ॲक्शन घ्यावी. अमितेश कुमार जे सध्या पुण्याचे कमिशनर आहेत, त्यावेळेस ते नागपूरचे कमिशनर होते. त्यांनी 7 दिवस या कायद्याचा अभ्यास केला आणि नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी जाहीर केलं की आम्ही याचा अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे आणि धीरेंद्र कृष्ण महाराजांवर किंवा बागेश्वर धामवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. आता हे खरं आहे 100% की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही, कारण जगामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदाच नाही आहे. या कायद्यामध्ये, जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये अंधश्रद्धा किंवा अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच नाही आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. त्यामुळे हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नाही आहे, त्याचं अधिकृत नाव जादूटोणाविरोधी कायदा आहे. म्हणजे यांचा अभ्यास किती होता या कायद्याचा त्यांनी केलेला, की त्यांना मी स्वतः प्रत दिलेली आहे कायद्याची, लक्ष वेधून घेतलेलं आहे. याचं नाव जादूटोणाविरोधी कायदा आहे, त्याला ते अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात. ठीक आहे, पत्रकार अनेकदा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा शब्द वापरतात म्हणून कदाचित त्यांनी वापरला असेल. दुसरा मुद्दा ते असं म्हणाले की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टसुद्धा याला लागू होत नाही. आता IPS अधिकाऱ्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, जो जादुई उपचारांकरता कायदा आहे, ज्या माणसाला डॉक्टरची डिग्री नाही अशा कोणत्याही माणसाला रोगांचं निदान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. रोगांचे उपचार करतो असं म्हणणं कायद्याने गुन्हा आहे. उपचार करणं कायद्याने गुन्हा आहे. हा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 आहे, केंद्र सरकारचा कायदा आहे. आणि इथे पोलीस कमिशनर असं म्हणतात, IPS अधिकारी नागपूरचे पोलीस कमिशनर असं म्हणतात की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट याला लागू होत नाही. आता हे कसं शक्य आहे? एखाद्या IPS अधिकाऱ्याला 2 कायद्यांमधला फरक कळत नाही म्हणजे त्यांनी किती कायद्याचा अभ्यास केला हे त्यावरनं स्पष्ट होतं. त्यानंतर मी त्यांच्यावर प्रचंड टीका केली, त्यांच्या IPSबद्दल सुद्धा शंका व्यक्त केली. प्रदीप मिश्रा नावाचा एक बाबा आहे, त्याला सगळे BJPवाले घेऊन भारतभर हिंडत असतात, महाराष्ट्रातही हिंडत असतात. तो सगळ्या पोरांना सांगत असतो कि आपने अभ्यास किया हो नहीं किया हो, परीक्षा में अगर आपको पास होना है तो शंकर भगवान जी के पिंडी को बेलपत्ती को शहद लगाइए, वो चिपका दीजिए, परीक्षा में पास हो जाओगे. तर कदाचित अमितेश कुमार या पद्धतीनं IPS पास झालेत का, असा प्रश्न मी या निमित्तानं नेहमी उपस्थित करत असतो. IPS परीक्षा तर या पद्धतीनं पास होता येत नाही, तुमची माझी माहिती आहे. मग असं असताना हा माणूस कसं काय खोटं बोलू शकतो एवढा? आणि मी स्वतः हँडरायटिंगमध्ये त्या लेटर हेडवर ही तक्रार दिली आहे. मी म्हणजे कोण? या कायद्यातला प्रत्येक शब्द फायनल करणारा. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 48 पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम्स मी केलेले आहेत. 7 तासांचे पोलिसांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. औरंगाबादलाही 2 झालेले आहेत, एक औरंगाबाद जिल्ह्याचं आणि दुसरं औरंगाबाद कमिशनरेट्स. या सगळ्या IPS अधिकाऱ्यांपासून सगळ्यांना कायद्यातले बारकावे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवले. सगळ्या विरोधी पक्षनेत्यांपर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीसांपर्यंत या कायद्यातले बारकावे पोहोचवले. त्यानंतर त्यांनी या कायद्याला संमती दिलेली आहे. उद्धव ठाकरेंपर्यंत हे कायद्यातले सगळे बारकावे पोचवले. त्यानंतर त्यांनी या कायद्याला संमती दिली आहे आणि एकमताने हा कायदा संमत झालेला आहे. म्हणजे जो पोलिसांना कायदा शिकवतो, पोलिसांना कायदा समजावून सांगतो IPS अधिकाऱ्यांना, त्यालाच कायदा कळत नाही असा त्याचा अर्थ होतो. कारण त्यांनी केलेल्या तक्रारीवर तुम्ही म्हणतात कायदा लागू होत नाही, याचा अर्थ असा होतो. त्यानंतर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे जाहीर केलं की अमितेश कुमारावरची अडचण समजून येण्यासारखी आहे. त्यांच्या बॉसच्या विरोधात ते कसे जाऊ शकतात? कारण या दिव्य दरबारामध्ये त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या धीरेंद्र कृष्ण महाराजाच्या पायावर डोकं ठेवून आले होते. त्यामुळे कदाचित हे ॲक्शन घेत नसावेत आणि म्हणून तो मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यावर FIR दाखल झाला नाही. 2 कायद्यांचं उल्लंघन करूनसुद्धा FIR दाखल झाला नाही. उलट BJPवाल्यांनी, देवेंद्र फडणवीस ॲक्टिव्हली त्यामध्ये सहभागी आहेत, त्यांनी धीरेंद्र कृष्ण महाराजांना मुंबईत आणलं, ठाण्यात आणलं आणि औरंगाबादमध्ये म्हणजे आपल्या संभाजीनगरमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना आणलं. तर या पद्धतीची ही एक केस आहे. हा धीरेंद्र कृष्ण महाराज कोण आहे? याचा एक व्हिडिओ अत्यंत प्रचलित आणि प्रसिद्ध आहे. ए हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण हैं, हमें छुओ मत दूर से, असा हा धीरेंद्र कृष्ण महाराज. तर त्याच्यावर काही ॲक्शन नाही. हा धीरेंद्र कृष्ण महाराज तुकाराम महाराजांची बायको त्यांना रोज मारते म्हणून तुकाराम महाराज एवढे मोठे संत झाले असं सांगतो.
शिवाजी महाराज गलितगात्र झाले आणि रामदास स्वामींना त्यांनी आपला मुकुट अर्पण केला आणि रामदास स्वामींनी ते राज्य परत केलं. रामदास स्वामींच्या कृपेनं शिवाजी लढले आणि विजयी झाले आणि मग त्यांना धीर दिला आणि मग पुन्हा शिवाजी पुन्हा उभे राहिले. या पद्धतीचं बोलतो, जेव्हा की रामदास स्वामी आणि शिवाजींचं कधी भेटच झालेली नाही. हे सगळं बोलणारा हा माणूस सांगतो की 4-4 मुलं प्रत्येकाने निर्माण केले पाहिजे. त्याला प्रश्न विचारला की तुम्ही स्वतः 4 मुलं निर्माण करणार का, पैदा करणार का? त्यावर तो म्हणतो कि मैं ब्राह्मण हूँ. ब्राह्मण व्यक्ति पूजा करने के बाद में 12 घंटे स्त्री के शरीर को हाथ नहीं लगाता, इसलिए वो 4 बच्चे पैदा नहीं कर सकता है. म्हणजे एवढं याचं नॉलेज आहे या सगळ्या विषयांचं. अशा माणसाला घेऊन हे गावोगाव हिंडत असतात. जादूटोणा विरोधी कायदा 2013मध्ये निर्माण झाला. 14मध्ये याचा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसाराची कामाची सुरुवात झाली. अजितदादा पवार यांनी 14.5 कोटी रुपये याकरता सँक्शन केले होते अर्थमंत्रालयाने. त्यातले 1 कोटी आम्हाला वापरायला मिळाले पहिल्या टप्प्यामध्ये, कारण हेड निर्माण होणं आणि बाकीची प्रक्रिया होती. मधल्या काळामध्ये निवडणुका होत्या आणि त्यामुळे या कामाला सुरुवात झाली. त्या कामाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 40 सभा झाल्या. त्यातली औरंगाबादमध्ये सुद्धा सभा झाली होती आणि इथल्याच MGM हॉलमध्ये झालेली होती. ती सरकारच्या वतीनं सभा होती. सरकारच्या या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हे सगळे कार्यक्रम झाले. पोलिसांची ट्रेनिंग मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीचे 48 पोलीस ट्रेनिंग झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. 400 शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम झाले आणि संपूर्ण हे काम करण्यासाठी वक्ते तयार करण्यात आले. त्यांची 3 शिबिरं झाली होती. 5-5 दिवसांची 8-8 तास पर डे हे शिबिर चालायचं. त्यामध्ये सगळे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाचे बारकावे आणि कायद्याचे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवले जायचे आणि त्यातून हे ट्रेंड वक्ता, मास्टर्स ट्रेनर्स ज्यांना आपण म्हणतो त्या पद्धतीचे वक्ता तयार करण्यात आले होते. त्यांची संख्या 3 याच्यामध्ये 225 होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना स्वतः भेटलो होतो. मी, उमेश बाबू चौबे, माझ्या संघटनेचे कार्याध्यक्ष, सगळे आम्ही परिचित होतो एक दुसऱ्यांना. उमेश बाबू चौबे आणि गंगाधरराव फडणवीस हे दोघं एका स्कूटरवर बसून काम करायचे. देवेंद्र फडणवीसांना मी प्रश्न विचारला, तुम्ही BJPचे आता मुख्यमंत्री आहात, या पद्धतीनं काम सुरू झालेलं आहे, या पद्धतीची कमिटी आहे, त्याचा मी सहअध्यक्ष आहे, हे काम पुढे चालणार का? ते म्हणाले, तुम्ही मनात किंतु परंतु बाळगू नका, अतिशय उत्तम पद्धतीनं आपण काम करू. सध्या मी त्याकरता उरलेले 13.5 कोटी देत नाही, पण 10 कोटी देतो. म्हटलं ठीक आहे, आम्ही नाहीतरी 2 कोटी पण खर्च करू शकणार नाही, 4च महिने आमच्या हातामध्ये आहे, पण तुम्ही एवढे सँक्शन केले तर पुढच्या बजेटमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करता येईल. हे सगळं बोलणं झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जेवढं पहिल्याच सरकारने सँक्शन केलं होतं आणि ज्याकरता पैसा उपलब्ध करून दिला होता 1 कोटी, त्यातले आम्ही 90 लाखांमध्ये हे सगळं काम कंप्लीट केलं. त्यातली 10 लाखाच्या वर पैसे आम्ही वाचवले. त्यानंतर मी 3 वर्ष मंत्रालयामध्ये सारख्या चक्रा मारतो आहे. माझा पोटापाण्याचा व्यवसाय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप आहे. त्याच्या भरोश्यावर माझी गाडी चालते, माझं घर चालतं, माझे कपडे चालतात, सगळं चालतं. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातनं आम्हाला कोणालाच एकही पैसा मिळत नाही. उलट आमच्या खिशातनं पैसे खर्च करून आम्ही हे काम करत असतो. 3 वर्ष मी मंत्रालयात चक्रा मारत होतो, माझा सगळा व्यवसाय बंद करून. 3 वर्षपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी शेंडी लावली, आज करतो, उद्या करतो, करू आणि केलं नाही. मग लक्षात आलं आणि त्यांच्याच जवळच्या लोकांनी लक्षात आणून दिलं की यांना जादूटोणा विरोधी कायदा राबवायचा नाही आहे आणि त्याचा प्रचार प्रसार तर मुळीच करायचा नाही आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग केलेलं असल्यामुळे माझे नंबर त्यांच्याकडे होते, त्यांचे नंबर माझ्याकडे होते. सुरुवातीला मला मार्गदर्शनाकरता फोन यायचे की सर कायद्यात बसतं की नाही, जादूटोणा विरोधी कायदा लागू होतो की नाही, FIR कसा आपण लिहिला पाहिजे वगैरे या पद्धतीचे सल्ले मागितले जात असत. त्यानंतर मला पोलिसांचे फोन यायला लागले जसं मी सुरुवात केली की आमच्यावर दबाव आहे, आम्ही आता दाखल करू शकत नाही FIR, तर तुम्हीच काहीतरी करा, प्रेस कॉन्फरन्स घ्या, भाषण द्या, म्हणजे मग पब्लिकच्या दबावापोटी FIR दाखल होतील. मी विचार करत होतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर यंत्रणा पोलिसांची आणि सामाजिक न्याय विभागाची तयार करण्यात आलेली होती. दर ठिकाणी एकेका केस करता मला जाऊन हे सगळं करण्याची गरज नव्हती. त्याकरता कक्ष उघडलेले होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये. एक कक्ष पोलिसांच्या अखत्यारीतला होता, म्हणजे जिथे SP बसतात त्या ठिकाणी किंवा जिथे कमिशनर बसतात त्या ठिकाणी, त्या ऑफिसमध्ये जादूटोणा विरोधी कायदा कक्ष, अंमलबजावणी कक्ष, आणि सामाजिक न्याय विभागामध्ये जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी प्रचार प्रसार कक्ष या पद्धतीचे कक्ष होते. त्यांच्या माध्यमातून हे काम होत होतं. प्रत्यक्षामध्ये ॲडिशनल कलेक्टर त्या प्रत्येक जिल्हा कमिटीचे अध्यक्ष असायचे. या पद्धतीच्या यंत्रणा ऑलरेडी तयार झालेल्या होत्या.
तर मला असं वाटत होतं की ज्या दिवशी सरकार निर्णय घेईल आणि सरकार अनुकूलता दाखवेल, पुन्हा ह्या सगळ्या कमिट्या फॉर्म होतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम होईल. पण जेव्हा 3 वर्ष त्यांनी मुळीच प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर मी मंत्रालयात जाणं बंद केलं. मग सरकार बदललं, उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. त्यामध्ये मग पुन्हा कामाला सुरुवात झाली. अजितदादांनी या कामाकरता 12 कोटी इमिजिएट सँक्शन केले. 1 एप्रिल 2020पासून कामाला सुरुवात होत होती. त्याकरता GR निघायला लागले होते, सगळी यंत्रणा सज्ज झाली होती आणि 24 मार्चला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लॉकडाऊन लागू झाला आणि 2 वर्ष काहीच काम झालं नाही. मग 1 एप्रिल 2022पासून पुन्हा कामाला सुरुवात झाली, ज्यावेळेस आपला कोरोनाचा सगळा एकूण मोठा दबाव संपला. त्यानंतर 1 एप्रिल 2022पासून ही सुरुवात होताना अजितदादांनी अर्थमंत्रालयानं 22 कोटीचं बजेट सँक्शन केलं. 2 वर्षाची गॅप भरून काढायची होती. तोपर्यंत ऑलरेडी आमचे वक्ते तयार होते. तरी आम्ही उजळणी वर्ग घेतला. त्यातले बेस्ट आम्ही 95 वक्ते निवडले, ज्यांनी ऑलरेडी 225 वक्त्यांनी जे केलेलं आहे शिबिर, त्यातले निवडले. त्यांचे 2 दिवसाचा पुन्हा उजळणी वर्ग झाला. सामाजिक न्याय विभागाचे पुन्हा ट्रेनिंग कोर्सेस झाले. त्यानंतर आणखी 100 लोकांचा 105 लोकांचा पुन्हा एक शिबिर झालं, ज्याच्यामध्ये त्या लोकांना पुन्हा ट्रेन करण्यात आलं 5 दिवसाचं. म्हणजे आमच्याजवळ आता 325च्या वर वक्ते तयार झालेले होते. आणि त्या माध्यमातून संपूर्ण ट्रेनिंग कोर्सेसपासून संपूर्ण यंत्रणा जो प्रोजेक्ट आहे तो राबवायचं ठरलं. साधारणतः आम्ही 2-3 महिने काम करतो आहे. सगळे GR निघत आहेत, ह्या सगळ्या प्रोसेस सुरू झालेल्या आहेत. मी सांगितले ते शिबिरं झालेली आहेत. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, त्यांनी रेड्याचा बळी दिला. त्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा बळी गेला आणि जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणीचाही बळी गेला. पुन्हा काम जैसे ते ठप्प. त्यानंतर मग पुन्हा अजितदादा पवार इकडे आले. खरं म्हणजे आता त्यांनी ज्या पद्धतीनं पक्षबदल केला मला मान्य नव्हतं, पण पत्रकार मित्रांनी मला भरीच घातलं की तुझं पहिलं काम आहे जादूटोणाविरोधी कायदा. मी त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले आपण उत्तम काम करूया. म्हटलं एकनाथ शिंदे याचे अध्यक्ष आहेत, कमिटीचे पण अध्यक्ष आहे आणि सामाजिक न्याय विभागाचे पण मंत्रालय त्यांच्याचकडे आहे. ते म्हणाले बिलकुल चिंता करू नका. म्हटलं ते इथं बळी देतात, ते कसं काय हे काम करू देतील, आपण करूया. म्हटलं देवेंद्र फडणवीस याच्या विरुद्ध आहे, आपण करूया, तुम्ही काळजी करू नका. आणि अजितदादा त्यावेळेसचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आउट ऑफ वे जाऊन सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची सचिवांची बैठक घेतली. त्यामध्ये 22 कोटीचं बजेट पुन्हा रिन्यू केलं आणि कामाला सुरुवात करायची ठरली. सचिवांनी त्यांच्या पुढ्यामध्ये आश्वासन दिलं की या प्रोजेक्टचा जो GR आहे तो 15 दिवसात काढतो. पुढे आम्ही 11 महिने सचिवांचं दार झिजवत होतो. आज करू, उद्या करू, कामाचा फार लोड आहे, होत नाही आहे. 15 दिवसात निघणारा GR 11 महिन्यात निघाला नाही. सचिव तुमच्याच विभागातले आहेत. 11 महिन्यामध्ये GR निघाला नाही. शेवटी त्यांनी खरं सांगून टाकलं की या पद्धतीनं काम होणार नाही, आपल्याला एजंट नेमावा लागेल, एजंट नेमल्याशिवाय काम होणार नाही. मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातला प्रॉडक्ट आहे. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामधला मी एक भाग आहे. जेलमध्ये जाण्यापासून सगळं केलेलं आहे. महाराष्ट्राचा प्रमुख राहिलेलो आहे. मी आयुष्यामध्ये एक पैसा खात नाही आणि कुणाला खाऊ घालत नाही. पहिले सरकारसोबत मी 2दा काम केलं, मला एक पैसा कोणाला खाऊ घालावा लागला नाही. माझी फाईल बरोबर सरकत असे. गरजच पडली तर अजितदादांचा फोन जात असे की श्याम मानवांचं एक पुण्यकर्म आहे, ते आपण केलं पाहिजे. आणि सगळे सरकारी अधिकारी जसं म्हणतात, ते एक म्हण आहे, फारशी चांगली आहे असं नाही, डायन दो घर छोडती आहे. सगळे सरकारी अधिकारी हे घर सोडून द्यायचे. पण या सरकारमध्ये घर न सोडण्याची प्रथा आहे. पैसे खाल्ल्याशिवाय फाईलच हलत नाही. आणि त्यामुळे अजितदादांची इच्छा असूनसुद्धा काहीही काम 11 महिन्यात झालं नाही. मी नाद सोडला आणि परत आलो. जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी 100% या सरकारनं देवेंद्र फडणवीस आल्यापासून थांबवली. मी अतिशय जबाबदारीनं आरोप करतो आहे. केवळ त्यांनी अंमलबजावणी थांबवली, याचा प्रचार प्रसार थांबवला एवढ्यापर्यंत हे मर्यादित नाही, तर त्यांनी अंधश्रद्धा पसरवणारे बाबा गावोगाव हिंडवले BJPच्या माध्यमातून. त्यामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज असेल, प्रदीप मिश्रा असेल. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. त्याचं दुसरं उदाहरण असं आहे, आपकी कोई भी समस्या हो, शादी नहीं हो रही है कोई बात नहीं है, नौकरी नहीं मिल रही है कोई बात नहीं है, आर्थिक समस्या है कोई बात नहीं है, शंकर भगवान जी के पिंडी पर एक जल लोटा डालिए, हर समस्या का हल वो है. अशा अंधश्रद्धा लोकांच्या वाढवणाऱ्या महाराजांना हे घेऊन गावोगाव हिंडतात. माझ्या कमिटीकडे तक्रार आली राधेमाची. पोलीस कमिशनर ज्यांच्याकडे ही ॲक्शन घेण्याची जबाबदारी होती,
त्यांना मी स्वतः भेटून कायदा कसा लागू होतो याचे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवले ॲडिशनल पोलीस कमिशनर बोरीवली विभागाचे. ते ॲक्शन घेत नाही म्हणून मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना स्वतः सांगितलं की राधेमाला हा कायदा लागू होतो, लोकांच्या खूप तक्रारी आहेत, त्या कमिटीकडे आलेल्या आहेत, पण तुमचे पोलीस कमिशनर ॲक्शन घेत नाही. तुम्ही गृहमंत्री पण आहात, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते. तुम्ही तरी लक्ष घाला आणि ॲक्शन घ्या, पण राधेमावर शेवटपर्यंत ॲक्शन झाली नाही. कारण ज्यांच्या पायावर आपण डोकं ठेवतो त्यांच्यावर कशी काय आपण ॲक्शन घेणार. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धांचं पेव वाढवणं, अंधश्रद्धांना खतपाणी घालणं हे काम प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आलं आहे. मी एक छोटासा अनुभव सांगेन आणि शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबेन. बेसिकली मी तरुण भारताचा प्रॉडक्ट आहे. तरुण भारत म्हणजे RSSचं मुखपत्र. माझ्या पत्रकारितेची सुरुवात मी तरुण भारतातनं केली. दरम्यानच्या काळामध्ये मी इकडे किर्लोस्कर प्रेसला आलो पुण्यामध्ये काम करायला, आणि तिथे मला खऱ्या अर्थानं जयदेव डोळे आम्ही दोघं एकत्र होतो, आणि तिथे खऱ्या अर्थानं मला हा विषय कळला आणि माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. त्यानंतर डिसेंबर 82मध्ये मी या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला 84-85पर्यंत मी इतक्या मोठ्या प्रमाणावर बाबांना एक्सपोज केलेलं होतं की खूप तक्रारी बाळासाहेब देवरस RSSचे प्रमुख जे आहेत, सरसंघचालक, त्यांच्याकडे गेल्या. त्यांनी माझ्या दोन्ही संपादकांना बोलावून घेतलं. मागो वैद्य जे पुढे RSSचे बौद्धिक प्रमुख राहिले होते, आणि दिभा घुमरे, आम्ही त्यांना मामासाहेब घुमरे असं म्हणतो. त्या दोघांना बोलावून घेतलं आणि त्यांना विचारलं, तुम्ही ज्या पत्रकाराला ट्रेंड केलं, तुमच्या हाताखाली हा पत्रकार तयार झालेला आहे, तो देवाच्या विरुद्ध आणि धर्माच्या विरुद्ध कसं काय काम करतो. त्यावेळेस त्यांनी समजावून सांगितलं की त्याच्या कामाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, तो सारखा आमच्याशी बोलत असतो, आम्हाला कल्पना आहे, आम्ही त्याच्या शिबिरांमध्ये सुद्धा जातो. तो देवाच्या आणि धर्माच्या विरुद्ध बोलतसुद्धा नाही, पण देवाच्या धर्माच्या नावावर जे शोषण होतं, लोकांची फसवणूक होते, लुबाडणूक होते, त्याच्या विरुद्ध तो चळवळ चालवतो आणि अतिशय निर्भयपणे चळवळ चालवतो. त्या बाबांचा भांडाफोड करतो, त्यांना जेलमध्ये पाठवतो. त्यावेळेस बाळासाहेब देवरस सरसंघचालक असं म्हणाले होते की आम्हाला कुठे आमच्या घरामध्ये साप हवे आहेत, आम्हाला आमच्या घरामध्ये कुठे साप हवे आहेत. पाहुण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आणि त्या काळामध्ये जोपर्यंत बाळासाहेब देवरस हे सरसंघचालक होते तोपर्यंत तरी माझ्या कामाला कधीही ऑर्गनाईज विरोध RSSने केला नाही. तर मी एवढंच या निमित्तानं म्हणत असतो, किमान एवढी तर भूमिका देवेंद्र फडणवीस तुम्ही स्वीकारा. हिंदूंचंच शोषण हे करतात. आता खरात सारखा बाबा कोणाचं शोषण करतो आहे? खरात हा एक बाबा नाही आहे, हा अपवाद नाही आहे. प्रत्येक बाबा हेच करत असतो. मी दोन गोष्टी अतिशय ठामपणे सांगतो 44 वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर. एक, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया. जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही, तसा कोणताही बाबा स्त्री किंवा पुरुष शोषणाशिवाय असू शकत नाही. तुम्ही जर मला सांगितलं की एखादा बाबा स्त्रीला हात लावत नाही, तर मी म्हणेल ठीक आहे, पुरुषांना हात लावत असेल, एवढाच काय तो फरक असू शकेल. एकही असू शकत नाही. आणि हे वाक्य माझं नाही, आचार्य अत्र्यांचं आहे आणि फार पूर्वीचं आहे. दुसरं, मी अतिशय जाहीररित्या सांगत असतो की भोंदू बाबा नावाचा बाबा या जगात नसतो. हा अशोक खरात भोंदू नाही. त्याला भोंदू म्हणणं म्हणजे अपमान आहे त्याचा. तो बाबा आहे. बाबा कोण असतो? जो असा आभास निर्माण करतो की त्याच्यावर देव प्रसन्न आहे, त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे, देवाची कृपा तो इतरांना मिळवून देऊ शकतो, त्याच्यामध्ये सिद्धी आहेत, असा जो आभास निर्माण करतो त्याला आपण बाबा आणि बुवा म्हणतो. जो असा आभास निर्माण करतो त्याला 100% माहीत असतं की माझ्यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नाही, त्याला 100% माहीत असतं की माझ्यावर देव प्रसन्न नाही, त्याला 101% माहीत असतं की मी कोणाचंही भलं करू शकत नाही, माझ्या हातात काहीही नाही आहे, आणि तरी तो असा आभास निर्माण करतो. त्यामुळे प्रत्येक बाबा भोंदूच असतो, त्याला एकही अपवाद नसतो. चांगला बाबा आणि वाईट बाबा हा प्रकार जगात नसतो. मी हे अतिशय अधिकारवाणीनं सांगतो आहे, अनुभवाच्या आधारावर सांगतो आहे आणि आव्हान देण्याच्या आणि घेण्याच्या तयारीनं सांगतो आहे. या धीरेंद्र कृष्ण महाराजांना त्यावेळेस आपण 30 लाख रुपयांचं पारितोषिकाचं आव्हान दिलं होतं 2023मध्ये. त्याला काय सांगितलं, बाबा तू जे दावे करतो तेवढेच दावे फक्त प्रूव्ह कर. नागपूरच्या पत्रकार संघाच्या प्रिमायसेसमध्ये तू यायचं, सगळ्या पत्रकारांसमोर हे करून दाखवायचं. तुझं म्हणणं आहे ना की तुला आपोआप लोकांची नावं कळतात, आडनाव कळतं, वडिलांचं नाव कळतं,
वय कळतं, टेलिफोन नंबर कळतं, या 5च गोष्टी सांगायच्या. आम्ही ऐनवेळी 10 माणसं तुझ्यासमोर सादर करू. आधार कार्डवर जे लिहिलेलं असेल ते सगळंच्या सगळं एका पाकिटामध्ये सीलबंद असेल. त्याचा टेलिफोन नंबरपासून सगळ्या गोष्टी सीलबंद असेल, नाव, आडनाव, वय सगळं. आता तुला दोन्ही मार्गाने ओळखता येतं. त्यांचा चेहरा पाहून सांग, नाही तर त्या पाकिटात जाऊन पाहून ये की काय लिहिलेलं आहे. आणि तू फक्त सांगायचं, यांचं नाव सांगायचं, आडनाव सांगायचं, त्यांच्या वडिलांचं नाव सांगायचं, त्यांचं वय सांगायचं, त्यांचा टेलिफोन नंबर सांगायचा. आणि तुझा दावा आहे की मी भक्तांच्या घरामध्ये जातो, भक्तांच्या घरामधल्या कोणत्या रूममध्ये, कोणत्या कपाटामध्ये काय ठेवलेलं आहे हे मला कळतं, म्हणजे याला क्लेरोव्हायन्सची क्षमता आहे, हा कुठेही जाऊन पाहून येऊ शकतो. तर आम्ही नागपूर पत्रकार संघाच्या शेजारच्या रूममध्ये 10 गोष्टी ठेवू, त्या तू पाहून यायच्या आणि सांगायच्या. या दोन्ही गोष्टी तुला 2दा रिपीट करायच्या आहेत. खरं म्हणजे तुझ्याजवळ दैवी शक्ती असं तुझं म्हणणं आहे. हनुमानजी तुझ्यावर प्रसन्न आहे, बागेश्वर धामवाले बाबा तुझ्यावर प्रसन्न आहे असं तुझं म्हणणं आहे. ते तुला संदेश देतात असं तुझं म्हणणं आहे. तर तू तर 100% करेक्ट राहायला पाहिजे. तरी आम्ही तुला 10% सूट देऊ. दोन्ही वेळेत जर तू 90% करेक्ट राहिला तर तुला 30 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. एवढंच नव्हे तर मी स्वतः 44 वर्ष या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारा कार्यकर्ता आणि माझी चळवळ आम्ही बंद करून टाकू. कारण इतके वर्ष आम्ही सांगत आलो ते दादांत खोटं ठरलं. आम्ही चळवळ बंद करू, तुझ्या पायावर डोकं ठेवून तुझे भक्त बनू. त्यावेळेस त्यांनी 2 दिवस आधी पळ काढला, गावातनं पळून गेला. यावेळेस आता देवेंद्र फडणवीसांनीच त्याला मुद्दा मांडला. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आणि गृहमंत्री मुद्दाम घेऊन येतो, त्याची हिंमत प्रचंड वाढलेली. यावेळेस आम्ही पुन्हा आव्हान रिपीट केलं. आता आव्हान हे 80 लाख रुपयाचं आहे. मधल्या काळामध्ये काही देणग्या मिळाल्या, त्या देणग्यांमधनं आव्हानाची किंमत वाढली, 80 लाखावर ही किंमत गेली. हे 80 लाखाचं आव्हान त्याला दिलं. यावेळेस त्यांनी पळ काढला. दिव्य दरबार में आओ, वहाँ मैं बताऊंगा. अरे ही माहिती मिळवण्याची प्रोसेस कशी काम करते, मी 4-5 बाबा या पद्धतीचे एक्सपोज केले आहेत, मोठमोठे बाबा एक्सपोज केलेले आहेत. त्यामुळे मला माहिती आहे ही प्रोसेस काय आहे. तुझ्यापर्यंत माहिती पोचवण्याची यंत्रणा मला थांबवायची आहे. आणि ते केव्हा शक्य आहे, जेव्हा तू कंट्रोल्ड सिच्युएशनमध्ये येशील तेव्हा. पत्रकारांसमोर तू आहे, तुझ्याकडे टेलिफोन नाही, कोणतीही माहिती तुझ्यापर्यंत पोचणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे. आणि मग तू माणसांचा चेहरा पाहून सांग. बागेश्वर धामवाल्या बाबांना विचार, हनुमानजींना विचार, हनुमानजी तुला संदेश देतील, सांग तू आम्हाला. तुला जी काही आवश्यकता असेल हनुमानजींच्या पूजेची ती तुला तिथेही करता येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. या पद्धतीनं त्याला आपण आव्हान टाकलं. पण याही वेळेस त्यांनी पळ काढला. मग त्याची अर्वाच्य भाषा, काय त्याचं बोलणं वगैरे चालतं ते चालतं. तर हे सगळं प्रकरण या पद्धतीचं आहे. एक शेवटचा मुद्दा फक्त या ठिकाणी मी मांडतो आहे, तो तुम्हाला सगळी पत्र दिलेली आहे. कोणकोणत्या सभा कशा झाल्या, काय पुढे आहे त्याची सगळी माहिती तुमच्यापर्यंत आहे. त्याशिवाय एक छोटीशी गोष्ट, सामाजिक न्याय विभागाने काही कामाला सुरुवात केलेली आहे. जी सामाजिक न्याय विभागाने कामाला सुरुवात केली ती काय आहे, माझा कागद. सामाजिक न्याय विभागाने जवळपास 2 कोटीचं बजेट वाटलं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 2013चा हा कायदा संमत झाल्यानंतर 2014 साली जेव्हा मी अजितदादांना असं म्हणालो की तुम्ही मला 5 वर्ष संधी द्या, या कायद्याची जर आपण चांगल्या पद्धतीनं प्रचार प्रसार करू शकलो तर 5 वर्षामध्ये तुम्हाला महाराष्ट्र बदललेला दिसेल. अर्धा महाराष्ट्र मी 5 वर्षामध्ये बदलवून दाखवतो. पुढच्या 10 वर्षांमध्ये अख्खा महाराष्ट्र आपल्याला बदलता येईल. या पद्धतीचा तो प्रोजेक्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच्या अधिकारामध्ये तो मागवता येऊ शकतो, पाहिला जाऊ शकतो. त्यामध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणांचं ट्रेनिंग आहे. पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग आहे, पोलीस कॉन्स्टेबलपासून तर पोलीस पाटलांपर्यंतचं ट्रेनिंग आहे. आशा वर्करपासून, आरोग्यसेवकांपासून, ग्रामसेवकांपासून जेवढ्या सरकारी यंत्रणांमधले अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचं ट्रेनिंग आहे. सगळ्या जिल्ह्यांमधल्या पत्रकारांचं ट्रेनिंग आहे. तहसील प्लेसमधल्या पत्रकारांचं ट्रेनिंग त्यामध्ये अंतर्भूत आहे. कारण हा कायदा डायरेक्टली पत्रकारांना लागू होतो. या गोष्टींचा प्रचार प्रसार अनवधानाने जरी केला तरी 6 महिन्याची मिनिमम शिक्षा आहे. यामध्ये सर्वसामान्य जनतेला अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांचं प्रबोधन करण्याची व्यवस्था आहे. आणि तरी हा प्रोजेक्ट फक्त 14.5 कोटींचा आहे. प्रत्यक्षात हे काम 100 कोटीपेक्षा अधिक रुपयांचं आहे. कारण या सरकारी यंत्रणेमधले जे ट्रेनिंग्ज आहे त्याकरता सामाजिक न्याय विभागाला वेगळे पैसे खर्च करावे लागत नाही. त्या यंत्रणांमधल्या ट्रेनिंगवर ते खर्च होतच असतात. त्यामध्ये फक्त हे ट्रेनिंग ॲड करायचं आहे.
आणि त्यामुळे त्यासाठी वेगळा पैसा लागणार नाही, ऑफिसेस लागणार नाही. सामाजिक न्याय विभागाचे स्वतःचे ऑफिसेस आहे, गृह मंत्रालयात वेगळे ऑफिसेस लागणार नाही, त्या ऑफिसेसमध्ये सगळे व्यवस्था होणार आहे. त्यामुळे अतिशय मोठं काम, म्हणजे जरी तो 14.5 कोटींचा प्रोजेक्ट दिसत असला तरी 100 कोटीपेक्षा अधिक रुपयांचं काम त्यामध्ये होईल, या पद्धतीची ती सगळी यंत्रणा आहे. कारण सरकारी यंत्रणा अवाढव्य आहे, सरकारी यंत्रणेजवळ प्रचंड काही सगळं काही आहे. सुरुवातीला ते पैसे त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिले. ते मला म्हणाले की तुम्ही सरकारी यंत्रणेमध्ये अडकला तर फार कासावीस होऊन जाल, तुमची ती मनोवृत्ती नाही. मी म्हटलं माझ्या संघटनेकडे जर मी पैसे घेतले तर अतिशय कमी काम होईल, मला ऑफिसेस उभारावे लागतील, मला कर्मचारी पगारी नेमावे लागतील. एकदा ते कर्मचारी पगारी नेमले की पुढच्या वर्षी त्यांची व्यवस्था करण्याकरता मला ॲडजस्टमेंट करावं लागेल, मला ते करायचं नाही. सरकारी यंत्रणेमध्ये ऑलरेडी अधिकारी आहेत, सगळ्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणांचा आपण उपयोग करून छान पद्धतीनं हा प्रोजेक्ट राबवू. हे पैसे सामाजिक न्याय विभागाकडे आपण वळते करू आणि त्याच माध्यमातून वापरू. त्यामुळे आमचा पहिला प्रोजेक्ट हा सरकारच्या माध्यमातूनच आम्ही करून घेतला होता आणि तोच माझा शेवटपर्यंत आग्रह राहिला. हे जे मधले 22 कोटी वगैरे सँक्शन झाले ते सगळे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शामान वगैरे नाही. ही जी कमिटी आहे, ही सामाजिक न्याय विभागाची जी कमिटी आहे, ती कमिटी फक्त निर्देश देईल, त्या पद्धतीनं ॲक्शन्स होतील, पण सरकारी अधिकारीच हा पैसा खर्च करणार, या पद्धतीची यंत्रणा तयार केली होती. सामाजिक न्याय विभागातर्फे पैसे वाटले जातात, त्याची तुम्हा सगळ्यांना नीट कल्पना आहे. हे पैसे ज्यांना मिळतात ते कसं काम करतात याची तुम्हाला कल्पना आहे, मलाही उत्तम कल्पना आहे, माझा संबंध आलेला आहे. म्हणून त्याच लोकांना त्याच गोष्टी सांगितल्या जातात, कागदावर दाखवल्या जातात. आता यांनी प्रचाराचं काम जे सोपवलं, 1,77,00,000 रुपयाचं तुम्हाला पत्र दिलेलं आहे, मी विस्ताराने सगळं तुमच्याजवळ आहे. कोणकोणत्या संस्थांना हे काम दिलं? जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ कापडणे, पूर्ण नाशिक विभाग 5 जिल्हे दिले. श्री सत्यसाई सेवा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ खेडगाव तालुका चाळीसगाव. सत्यसाई बाबा म्हणजे जे हवेमध्ये हात फिरवतात, विभूती निर्माण करतात, हवेमध्ये हात फिरवतात, सोन्याच्या अंगठ्या निर्माण करतात, त्या संस्थेकडे. आई देवमोगरा महिला मंडळ धुळे नागपूर विभाग. आता या लोकांना जादूटोणा विरोधी कायदा कळतो, अंधश्रद्धा निर्मूलन कळलं असतं त्यांनी अशी नावं ठेवली असती आपल्या संस्थांची. पहिला मुद्दा. पोलिसांचं 7 तासांचं ट्रेनिंग चालायचं, यामध्ये कोण असायचे? ठाणेदार असायचे, सब इन्स्पेक्टर ते IPS अधिकारी असायचे. तुमच्या इथे औरंगाबादमध्ये 2 ट्रेनिंग झालेले आहेत, तुमच्यापैकी काही लोकांनी ते अटेंड केले असतील, पाहिले असतील. शेवटी मी पेपर सोडून घ्यायचो 50 प्रश्नांचा. त्यावेळेस ठाणेदार आणि IPS अधिकारी म्हणायचे, सर आम्हाला किती वर्ष झाले या क्षेत्रात? ठाणेदार म्हणायचे, सर आम्ही 15 वर्ष झाले, मी पोलीस खात्यात आहे, आता आम्ही पेपर सोडवायचं. म्हणत आपण सोडवू तर खरं, पाहू तर खरं आपल्याला किती कायदा कळला. आणि मग ते एक दुसऱ्याला डुश्शा मारायचे, कारण तुझंही चुकलं ना, माझंही चुकलं, पहा आपलं कायद्याचं इंटरप्रिटेशन चुकलं. म्हणजे इतके बारकावे त्या कायद्याचे आहेत, कारण तो स्पेशलाइज्ड कायदा आहे. त्याला 2 मुद्दे तुम्हाला माहीत असावे लागतात, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयातले बारकावे माहीत असावे लागतात, त्याशिवाय तुम्ही कायद्याचं इंटरप्रिटेशन करू शकत नाही. आणि कायद्याचं इंटरप्रिटेशन ज्या मर्यादेमध्ये करायचं आहे त्याचं भान असावं लागतं. त्यामुळे हा कायदा इतक्या इझिली कळू शकत नाही. महाराष्ट्र शासनाने एका बाजूनं 325 वक्ते 5 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये सरकारचा पैसा खर्च करून निर्माण केलेले आहे. त्यातले 92 वक्ते 7 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तयार झालेले आहेत. ते सगळे ट्रेंड वक्ते आहेत, ते वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते राहिलेले वक्ते आहेत. आणि असं असताना तुम्ही ही खिरापत वाटता आहात. तुम्हाला खिरापत वाटायची आहे तर काही हरकत नाही आहे, कारण खिरापत वाटणं हे गेल्या सरकारपासून सुरू आहे. आत्ताच्या म्हणजे गेलं सरकार म्हणजे आत्ताचं आधीचं सरकार, जे उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर प्रत्येक आमदाराला पैसे वाटलेत, त्यातली इतके टक्के त्याने खायचं असं अध्यावृत्त, या पद्धतीनं सगळं वाटप झालेलं आहे. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही पत्रकार लोक आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला कदाचित जास्त माहीत आहे याबद्दल. ही खिरापत तुम्हाला वाटायची वाटा ना. सामाजिक न्याय विभागाचं बजेट कदाचित 50,000 कोटींचं आहे, पण तुम्ही जादूटोणा विरोधी कायद्याच्या नावाखाली का वाटतात? एका बाजूनं त्या कायद्याचा प्रचार प्रसार करत नाही, दुसऱ्या बाजूनं समाजामधल्या अंधश्रद्धा वाढवण्याचं काम करता. हा अंधश्रद्धेचा साप तुम्ही गावोगाव पोचवता, तो पोचता, त्याला खतपाणी घालता, त्याला खाऊपिऊ घालून दुष्टपुष्ट बनवता. आणि दुसऱ्या बाजूनं संपूर्णतः हे काम मारून ठेवलेलं आहे. मी फक्त एकच वाक्य बोलून आता थांबतो. जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार केला नाही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने.
ते जे सुरू झालेलं काम होतं ते काम जर तसंच सुरू राहिलं असतं तर अशोक खरातसारखा बाबा निर्माणच झाला नसता. तो एवढा मोठा बाबा कधीच होऊ शकला नसता. जेव्हा आजूबाजूला 10-15 माणसं कॉन्फिडंटली बोलणारी असतात की याच्यात दम नाही आहे, हा काही करू शकत नाही आहे, याच्यात चमत्काराचं सामर्थ्य नाही आहे, असं आकाशातनं साप येत नसतो, तर कोणीही बाबा टिकत नाही. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचं आणि सगळ्या पुरुषांचं आणि 1500 कोटी रुपये मिळवण्या इतपत तो शोषण करू शकला नसता. त्यामुळे अशोक खरातसारखा बाबा एवढा मोठा झाला आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार 101 स्त्रियांचं त्यांनी शोषण केलं आणि पत्रकारांच्या म्हणण्यानुसार 1000पेक्षा कदाचित अधिक आकडा असेल. याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जबाबदार आहे. कारण या पद्धतीचा कायदा निर्माण झाल्यानंतर त्यांनी हा कायदा दडपून ठेवला. आनंदाची गोष्ट एवढीच आहे की गेल्या 2 महिन्यामध्ये पोलीस सुटलेत आणि कार्यकर्ते गावगावाचे सुटलेत. त्यांनी धडाधड तक्रारी करायला सुरुवात केल्या आणि 18 मार्चला याच्यावर जो खटला दाखल झाला होता, आपल्या याला अटक झाली होती अशोक खरातला, तेव्हापासून गेल्या 2 महिन्यामध्ये 35पेक्षा अधिक केसेस जादूटोणाविरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या आहेत. म्हणजे पोलीस अक्षरशः सुटले, त्यांच्यावरचा दबाव कमी झाला. कारण आता कोणत्याही BJPच्या नगरसेवकाची किंवा एखाद्या कॉर्पोरेटरची किंवा एखाद्या स्थानिक नेत्याची हिंमत होत नाही की बाबा तू बाबावर आता ॲक्शन घेऊ नको म्हणण्याची. या पद्धतीचं वातावरण मीडियाने निर्माण केलं आणि म्हणून या 35 केसेस दाखल होऊ शकल्या. मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगून झालं. आता तुम्हाला जे म्हणायचं असेल, बोलायचं असेल, प्रश्न विचारायचे असेल, विचारू शकता. धन्यवाद सर. आता प्रश्न उत्तर. हा गैरसमज जे पसरवणारे आहेत ते सगळे बाबांचे एजंट आहेत. मी अतिशय जबाबदारीनं बोलतो. ज्याला कायदा कळतो आणि ज्याने वाचला आहे तसा एकही माणूस नाही की जो असं म्हणेल कोणताच कायदा कोणाच्या विरुद्ध कसं काय असू शकतो. उद्धव ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीस BJPचे अध्यक्ष त्यावेळेस ते होते. उद्धव ठाकरेंसोबत हा कायदा जेव्हा मी बोलायला गेलो त्यावेळेस केवळ अर्धा तास वेळ ठरली होती. त्यांनी बाकीच्या वेळा सगळ्या खासदारांकरता वगैरे ठेवलेल्या होत्या. आमची 2.5 तास चर्चा झाली. त्यामध्ये प्रत्येक कायद्यातलं कलम कोणाकोणाला कसं कसं लागू होतं त्याचे सगळे तपशील मी त्यांच्यापर्यंत पोहोचवले. त्या 2.5 तासानंतर ते असं म्हणाले की हा कायदा माझ्या आजोबांच्या म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा झालेला आहे आणि हा कायदा एकमतानं संमत झाला पाहिजे याकरता मी पुढाकार घेईल. केवळ ते बोलले नाहीत, त्यांनी अनेक कीर्तनकारांचा जो विरोध होता तो मोडून काढला, अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध होता तो मोडून काढला. आता उद्धव ठाकरेच पाठीशी नाही म्हटल्यानंतर बाकीच्यांचा जरा मोराल कचलं. सेम झालं देवेंद्र फडणवीसांचं. या कायद्याचा दाभोळकरांच्या मर्डरनंतर ऑर्डिनन्स निघाला. ऑर्डिनन्स निघाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एका TVला मुलाखत दिली. तासाभराची ती मुलाखत आहे. त्यामध्ये त्यांनी या कायद्याला दणकून विरोध केलेला आहे. तिथून काही दिवसांनी मी उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांना भेटायला जातो, त्यांच्यापर्यंत सगळे बारकावे पोचवतो. त्या दोघांनी मला एकच प्रश्न फक्त विचारला, म्हणजे हा प्रश्न नाही विचारला की हा हिंदूंच्याच विरुद्ध आहे. त्यांनी एकच प्रश्न विचारला की तुम्ही ज्या इंटरप्रिटेशन आम्हाला सांगता आहात त्याच इंटरप्रिटेशननुसार हा कायदा अंमलात येईल याची गॅरंटी काय. दोघांनी प्रश्न मला विचारला होता. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की हा कायदा फक्त आपण बनवत नाही आहे, कायदा झाल्यानंतर या पद्धतीची कमिटी गठीत होणार आहे आणि सगळ्या पोलिसांचं ट्रेनिंग मी स्वतः पर्सनली करणार आहे. जो कायदा सगळ्यांना मी सांगतो आहे समजावून त्याच पद्धतीचं इंटरप्रिटेशन त्यांच्यापर्यंत पोचवलं जाणार आहे आणि त्याच मर्यादेमध्ये हा कायदा अंमलात आणला जाणार आहे. आणि म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पोलिसांचं ट्रेनिंग कंटिन्यू कायम ठेवलं होतं. त्यामुळे हिंदूंना कसा लागू होईल केवळ कायदा, त्यामध्ये हिंदू शब्दच कुठे नाही आहे. जो बाबा चमत्कार करून लोकांना फसवतो तो कायद्याखाली येतो. जो स्त्रियांचं शोषण करतो कोणत्याही नावाखाली, दैवी शक्तीच्या नावाखाली, जादूटोण्याच्या नावाखाली, तो पण कायद्याखाली येतो. आता बाबांची प्रथा नाही आहे कोणामध्ये, मुस्लिमांमध्ये तेवढी बाबांची प्रथा नाही आहे फारशी, किंवा ख्रिश्चनांमध्ये बाबांची प्रथा नाही आहे, पण जादूटोण्याची प्रथा आहे. अनेक मांत्रिकांना आपण जेलमध्ये पाठवलेलं आहे. या कायद्याखाली सुद्धा अनेक मुस्लिम मांत्रिकांना अटक झालेली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीच्या अंधश्रद्धा ज्याला लागू होतील इन्स्पाईट ऑफ त्याचा धर्म, तसा कोणताच कायदा कोणत्या धर्माकरता वेगळा नसतो ना. हे सामान्य कायदे आहेत सगळे. आणखी सर, गेले 40-45 वर्षांपासून आपण अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावर काम करत आहात. तर सर्वात धक्कादायक अनुभव आपला होता.
म्हणजे त्या क्षेत्रातला. आता खरं म्हणजे इतके जीवघेणे प्रसंग झालेले आहेत. आता जसं गुलाबबाबाला मी एक्सपोज करत होतो, गुलाबबाबा काटेलवाला गुलाबबाबा म्हणजे ओळखच सांगायची झाली, त्याचं 3 प्रांतामध्ये प्रचंड प्रस्थ होतं. हवेमध्ये हात फिरवायचा, गुलाबाचं फूल निर्माण करायचा, खडीसाखर निर्माण करायचा. त्याच्या गाडीचं डिझेल संपलं तर तो कधी पेट्रोल पंपावर जात नाही. पाणी आणायला सांगतो विहिरीचं, त्याला बोट लावलं की त्याचं पाण्याचं रूपांतर डिझेलमध्ये होतं, त्याची गाडी ढुरढुर चालायला लागते. हे सगळे चमत्कार शंकरराव चव्हाणांनी सांगितलेले चमत्कार आहेत. शंकरराव चव्हाणांचा बाबा, आपले पंतप्रधान राहिलेले नरसिंहरावांचा बाबा, असा मोठा हा गुलाबबाबा. तर हा गुलाबबाबा, त्याच्याबद्दल मला जी माहिती मिळाली ती मी सांगायला सुरुवात केली. माझ्या प्रत्येक भाषणामधनं मी बोलायचो, मी भाषणं देत होतो. त्याच्या एका मोठ्या सभेमध्ये, ज्यामध्ये ते एक त्याला सत्संग मेळावा म्हणतात, 1 लाख 1.5 लाख लोक त्यांच्यासमोर त्यांनी जाहीर केलं की श्याम मानवाचे हातपाय तोडा, जिभा छाटा, त्याला जिवे मारून टाका, असं जाहीररित्या तो बोलला. मग आम्ही काय करणार, पोलीस केस करण्यापेक्षा आम्ही मस्त आजूबाजूला 10 व्याख्यानं आयोजित केली. त्याचं 10व्या व्याख्यानाचा फक्त रिपोर्टिंग मी देतो तुम्हाला. 10व्या व्याख्यानाच्या वेळेस इतकं वातावरण तंग झालेलं होतं की आम्ही आयोजन केलेलं जे व्याख्यान होतं, त्या व्याख्यानाकरता जे अध्यक्ष होते, पाहुणे होते, ते सगळे पळून गेले. लाऊडस्पीकर तोडून टाकलेला होता. लाऊडस्पीकरवाल्याला जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. तहसीलदार मला नोटीस देतो आहे, कारण छोटं गाव होतं, अंजनगाव सुरजी. तहसीलदार मला नोटीस देतो आहे, तुम्हाला दिलेली परवानगी रद्द करण्यात येत आहे, तुम्हाला व्याख्यान घेता येणार नाही. त्यावेळेस अमरावतीचे त्यावेळेस अमरावती कमिशनरेट नव्हतं, SP होतं, आणि तिथला ॲडिशनल SP माझा मित्र होता. आम्ही दोघंही जणं लॉला डिबेट पार्टनर होतो. मी लॉ करत असताना, तो लॉ करत असताना. तर त्याच्याकडे ती जबाबदारी होती. तो सारखा मला फोन करत होता की आज तो व्याख्यान देऊ नको, कारण आमच्या पोलिसांचा रिपोर्ट असा आहे की किमान 2000 लोकांनी शपथ दिली आहे गुलाबबाबांनी त्यांना, तुला जिवे मारण्याची. आम्ही पोलीस पाठवलं, पण आमच्याजवळ 400 पोलीस आहे. अख्ख्या जिल्ह्यातलं आणि आजूबाजूचं पोलीस मिळून 400 पोलीस आम्ही पाठवले. त्यांच्या बंदुकीच्या नळ्या, 2 गोळ्या, त्या किती सुटतील आम्हालाच माहिती नाही, कारण आम्ही सोडतच नाही, कधी वापरूनच पाहत नाही, त्यामुळे आम्हाला खात्री नाही. आणि इतक्या खवळलेल्या मॉबमध्ये आमचा अंदाज असा आहे की आज 30-40 हजार जरी लोक व्याख्यानाला येतील, त्यामध्ये 2 लाख लोकांनी शपथ घेतलेली आहे हे आम्हाला माहीत आहे पोलिसांना. त्याशिवाय इतर किती लोक असतील सांगता येत नाही. त्यामुळे मग तो खूप मला समजूत काढत होता, तू भी डिबेटर है, मैं भी डिबेटर हूँ, मैं जानता हूँ तू बहुत अच्छा वक्ता है, लेकिन आज का व्याख्यान रद्द कर. शेवटी मी त्याला सांगितलं की बाबा, माझ्यापुढे 2च पर्याय आहेत. मी व्याख्यान बंद करणं, आज व्याख्यानाला न जाणं, याचा अर्थ मी आत्महत्या करणं, सरळ आत्महत्या करून मोकळं होणं. नाही तर व्याख्यानाला जाणं, त्या ठिकाणी व्याख्यान देणं, जे होईल ते पाहिलं जाईल, पाहणं. त्यामुळं मी दुसरा पर्याय निवडणार आहे. पहिला पर्याय मी निवडू शकत नाही, तुला माझी मनोवृत्ती माहीत आहे. त्यामुळे मी दुसरा पर्याय निवडणार आहे. तू गुंडों को संभाल, भक्तों को मैं संभालता. 30,000 लोक होते. 400 पोलीस घाबरलेल्या अवस्थेत होतं की पब्लिक खवळली तर आपण काय करणार. बरं, हा माणूस तर बोलणारच गुलाबबाबांबद्दल, गुलाबबाबांचे सगळे लफडे तर सांगणारच, हा काही थांबणार नाही. माझा हा मित्र वायरलेसवरनं सगळं ऐकत होता अमरावतीमध्ये बसून. तो नाही, पुढे मला जे रिपोर्टिंग सांगितलं ते असं की माझी बायको सारखी येऊन खाव, डायबिटीस आहे, वक्तपर खाव, आणि मी टेन्शनमध्ये सारखा. तुझं 10-15 मिनटाचं पहिलं भाषण ऐकलं आणि म्हटलं लाव खाने को, अब हो गया, जितली उसने सभा. 3 तास पिन ड्रॉप सायलेन्समध्ये सगळे गुलाबबाबांचे भक्त शांतपणे ऐकत होते. हा जो लाऊडस्पीकरवाला पोरगा होता, ज्याचा पहिले लाऊडस्पीकर फोडून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातला काही भाग त्यांनी वाचवला होता, तो त्यांनी त्याच्या आधी त्यांनी मला प्रश्न विचारला. म्हणे मानवसाहेब, म्हणे तुम्ही माझा लाऊडस्पीकर जर तोडून फोडून टाकला तर भरून द्याल का. म्हटल्यावर माझ्याकडे पैसे तर नाही आहे, तुला तर माहिती आहे मी भिकारी माणूस आहे, गावोगाव हिंडतो, पण म्हटलं लोकांकडनं पैसे मागून मी तुझे पैसे भरून देईन, बस तुम्ही म्हटलं ना द्यांना भरून, मग झालं, मी थांबतो. आणि आम्हाला माहीत पण नाही, कोणालाच भान नव्हतं की आपण हे रेकॉर्ड केलं पाहिजे. त्यावेळेस रेकॉर्डिंग सिस्टीम इतक्या सोप्या पण नव्हत्या. ही साधारणतः 86-87ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस त्या पोराने ते रेकॉर्ड केलं. त्याच्यामध्ये एक सिस्टीम होती त्याच्याजवळ रेकॉर्ड करण्याची, आणि ती कॅसेट त्यांनी 75,000 ते लाखाच्या विकल्या, असं त्याचं म्हणणं आहे. इतक्या त्या कॅसेट खपल्या, लोकांनी नेल्या, गावोगाव नेल्या, पाणठेलेवाल्यांवर वाजत राहिल्या, आणि गुलाबबाबा कायमचा संपला. असे प्रसंग खूप आलेत, पण हा जो प्रसंग आहे की पोलीस पण विरोध करत आहेत, सगळे पण विरोध करत आहेत. कदाचित तो माझा दोस्त नसता, मी त्याला म्हटलं तुला तर 2 पर्याय आहेत, मला जेलमध्ये टाक, मुद्दा संपला.
लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन आहे असं समजून तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो. तो म्हणाला वो करना रहता तो हम काय को इतनी मेहनत करते, 400 पोलीस क्यों भेजते, वो नहीं करना इसलिए तो प्रॉब्लेम आहे ना, तू खुद होकर रुक जा, असा त्याचा आग्रह होता. तर असे प्रसंग माझ्या जीवनात खूप आलेले आहेत. हा अपवाद नाही आहे, पण हा विशेष आहे, एवढंच. आपली संताची भूमी आहे. बऱ्याचशा संतांनी चमत्कार केलेले आहेत. जो श्रद्धेचा विषय येतो. आजच्या काळात जर आपल्याला बघायचं झालं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा, तर बऱ्याच वेळा आपल्याला असं सोडून द्यावं लागतं की बुवा हे श्रद्धेचा विषय, म्हणजे समजतं आपल्याला हे अंधश्रद्धेच्या दिशेने जाते, पण कुणाची तरी श्रद्धा दुखू नये, त्यामुळे आपल्याला थांबावं लागतं का बऱ्याच वेळा? नाही. मी डे 1पासनं 1982 सालापासून जे बोलायला लागलो, मी प्रत्येक भाषण रेकॉर्ड करतो. आत्ताही मी रेकॉर्ड करतो आहे, तुमच्याशी बोलतो आहे. 83 सालाच्या सुरुवातीपासून मी ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी चमत्कार केले नाही असं जाहीररित्या बोलतो, त्यांचेच अभंग सांगून. आपण हे चमत्कार या संतांवर लादले आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणतेही चमत्कार केले नाही. आणि मला अतिशय सुंदर पुरावा मिळाला, तो म्हणजे गाडगे महाराजांचा. गाडगे महाराज अलीकडच्या काळचे आहेत. त्यांच्यावर प्रबोधनकार ठाकरेंनी सुंदरपणे की चरित्र लिहिलं आहे, गोनीदांनी पण चरित्र लिहिलं आहे. गाडगे महाराजांच्या जीवनामध्ये एकही चमत्कार नाही. आणि मी इकडे चळवळीला सुरुवात केली त्याच वेळेस जानेवारी-फेब्रुवारीमध्येच 1983 साली उमाळे गुरुजींची गाडगे महाराजांवरची पोथी प्रसिद्ध झाली. उमाळे गुरुजी गाडगे महाराजांच्या पोथीमध्ये लिहितात की गाडगे महाराजांजवळ एवढं मोठं सामर्थ्य होतं की त्यांच्याकडे अन्नपूर्णा भांडं होतं. त्यामध्ये ते हात घालत असत आणि अन्न काढत असत. ते कधीही संपत नसे. आता गाडगे महाराज पै गोळा करून अन्नछत्र निर्माण करत असत, लोकांना खाऊ पिऊ घालत असत, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. गाडगे महाराज एकाच वेळी 2 कीर्तनांमध्ये असत. एका ठिकाणी एक कीर्तन करतायत आणि दुसऱ्या ठिकाणी 100 मैलावर दुसरं कीर्तन सुरू आहे. गाडगे महाराज कीर्तन करता करता अंतर्धान पावत असत. अशा पद्धतीच्या कितीतरी चमत्कारांचं वर्णन त्या पोथीमध्ये आहे. आणि शेवटचा चमत्कार फार सुंदर आहे. शेवटचा चमत्कार आहे की गाडगे महाराज जेव्हा जाण्याची वेळ आली त्यावेळी वैकुंठातून पुष्पक विमान आलं. त्याचं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये नारद चिपळ्या वाजवत होता, विष्णू भगवान गायन गात होते, वगैरे 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 असं सगळं. आणि विष्णू भगवानांनी गाता गाता त्यांना छानपैकी उचलून घेतलं आणि पुष्पक विमानामध्ये आरूढ होऊन गाडगे महाराज गेले. आता गाडगे महाराज 1956 साली वारले. जास्त असं जुनं नाही आहे. आणि मी गावोगाव हिंडायचो. विदर्भ माझं महत्त्वाचं केंद्र आहे कामाचं. तर लोक स्वतः गाडगे महाराजांच्या प्रेतयात्रेला उपस्थित असणारे गावोगाव भेटायचे. आम्ही आमच्या समोर जाळलं ना, असं कदा पुष्पक विमानात गेलं. तर ते बरं. दुसरं मला सगळ्यात मोठा फायदा प्रबोधनकार ठाकरेंचा मिळाला. मी म्हणायचो तुम्हाला माझ्याशी भांडायचं नाही. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले नाहीत असं स्वतः प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं. त्यांना प्रश्न विचारला, तुकाराम महाराज गेलेत का? पुष्पक विमानात गेले. अरे असं कोणी पुष्पक विमानात जात नसतं. त्यावेळेसच्या त्यांनी ते शब्द वापरला होता, भटोरग्या. त्यावेळेसच्या ब्राह्मणांनी जे काही तुकाराम महाराज ज्या पद्धतीची शिकवण लोकांना देत असत त्यामुळे चिडून जाऊन त्यांचा खून केला असावा आणि प्रेत नाहीसं करून टाकलं. त्यांची बायको शोधत आली की कुठे गेले महाराज, कुठे गेले तुकाराम महाराज, कुठे गेले तुकाराम महाराज. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते चालले पुष्पक विमानात चालले, पुष्पक विमानात चालले. असं आता ती प्रबोधनकार ठाकरेंची स्टाईल अशी उभे राहून वगैरे वगैरे. आणि तिकडे पाहते त्यांची बायको जिजाई जे नाव आहे ते, आणि तिला काही दिसत नाही आहे. ती म्हणजे कुठे आहे काहीच तर दिसत नाही आहे. अशी आवई यांनी उठवली. काही या पद्धतीनं तुकाराम महाराज वगैरे वैकुंठाला बसून गेलेले नाहीत. पुष्पक विमानात त्यांचा यांनी खून केला. आणि मग मी म्हणायचो आता माझ्याशी भांडण करू नका. वारकरी सांगतो ना श्रद्धेचा विषय सांगतो ना मी. त्या माझ्याशी भांडू नका आता तुम्ही. तुम्हाला जर याच्याबद्दल वादच करायचा असेल तर प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे जिवंत आहेत, त्यांच्याशी जाऊन भांडत बसा. नाही तर राज ठाकरेशी भांडा, नाही तर उद्धव ठाकरेशी भांडा. असं म्हणून मी ते संपवायचो. हा जो श्रद्धेचा विषय असं म्हणतात, श्रद्धेच्या विषयाखाली अरे तुकाराम महाराज तिकडे चमत्कार करतात, ज्ञानेश्वर महाराज चमत्कार करतात म्हणून तर हे धीरेंद्रकृष्ण महाराज चमत्कार करतात. इकडे हा अशोक खरात चमत्कार करतो, त्यांच्याच नावावर करतो ना. मग त्यांनी जर चमत्कारच केले नाही. आता ज्ञानेश्वरांनी चमत्कार केले, भिंत चालवली, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवले. या चमत्कारांना आधार काय आहे? ज्ञानेश्वरीमध्ये नाही. ज्ञानेश्वरांनी जे जे साहित्य लिहिलं त्यात नाही, कुठेही नाही आहे.
ते 350-400 वर्षानंतर जेव्हा तुकारामाला समकालीन असणारा एक महिपती नावाचा कवी होता, त्याने ते लिहिलेलं आहे. ज्ञानोबाने रेडेमुखी वेद बोलविले. रेडा म्हणजे त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला म्हटलं जायचं, अरे हा शिंचा मेला रेडा, याला काही अक्कल नाही. तर कदाचित त्याने एक रूपक म्हणून हे वापरलं असावं किंवा त्याचा चमत्कारावर विश्वास असावा. स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं असतं, गावोगाव जे लोक म्हणतात त्याच्यात लिहिलं असतं. ज्ञानेश्वरांच्या कोणत्याही साहित्यामध्ये नाही. तुकारामाच्या गाथेबद्दल प्रॉब्लेम असा आहे की तुकारामाची गाथा बुडवली होती, जी त्यांच्या शिष्यांनी पुन्हा ते अभंग एकत्र केले. त्यामध्ये अनेक प्रक्षिप्त अभंग आहेत. पण तुकारामांचे जे अभंग आहेत, जे चमत्कार विरोधी अभंग आहेत, ते एकच माणूस चमत्कार विरोधी अभंगही लिहिल आणि आपल्या जीवनामध्ये तुकारामाच्या गाथा आपोआप वर येताना सुद्धा पाहिजे. हे खरं आहे की तुकारामाच्या गाथा लोकमुखामध्ये तरल्या, कारण तोपर्यंत तुकारामाचे अभंग ते जिवंत असतानाच इतके लोकप्रिय होते. गावोगावचे कीर्तनकार, गावोगावचे वारकरी लोक त्यांचे अभंग म्हणत असत. ते सगळे अभंग एकत्र करण्यात आले, त्यातून तुकारामाची गाथा निर्माण झाली. या अर्थाने कदाचित या कवींनी या अर्थाने तो वापरला असावा. कोणत्याही संतांनी चमत्कार केले नाही. ज्ञानेश्वर महाराज जाहीरच म्हणतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. योग करा, याग करा, कोणतेही विधी करा, तुम्हाला सिद्धी प्राप्त होत नाही, म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत नाही. या सगळ्या पदव्या खोट्या आहे, या उपाध्या सगळ्या खोट्या आहे. हा दंभ धर्म आहे. तुकारामाचे तर शेकडो अभंग आहेत या पद्धतीचे. साळुंकेनी संपूर्ण ते विद्रोही तुकाराम लिहिताना ते त्याची कॅटेगरीज करून ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही कसं म्हणता? मी घाबरलो नाही, मी डे वनपासून हे सांगत आलो. मधल्या काळामध्ये आनंद देगेने माझं शिबिर 89 साली उधळलं ठाण्याचं. बाळासाहेब ठाकरेंनी जाहीररित्या महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, श्याम मानवला मुंबईत पाय ठेवू देणार नाही. जे बाळासाहेब ठाकरे शिवसेनांना ओळखतात त्यांना माहीत आहे मुंबईमध्ये बाळासाहेब म्हणजे काय चीज आहे. तरी मी हे प्रत्येक व्याख्यानात सांगत आलो आणि बाळासाहेबांनी मला मुळीच विरोध केला नाही. प्रबोधनकार ठाकरेंचंच मी नाव घ्यायचं. प्रबोधनकार ठाकरेंनीच सांगितलेलं आहे, बाळासाहेब ठाकरेंना जाऊन विचारा. त्यांना म्हणा की माझे वडील खोटे बोलले, त्यांनी असं बोलायला नको होतं. पण बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, हे आपल्या आजोबांचा प्रचंड आदर करतात, त्यांच्या विचारांचा पूर्ण आदर करतात. तर त्यामुळे हे भीतीपोटी असं आपण लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. अशोक खरातचं काय आहे प्रकरण? त्याला का विरोध करायचा आहे? त्या स्त्रियांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. तुम्ही कशाला बोंबा मारता? तुम्हाला कोणी सांगितलं? त्या स्त्रिया तुमच्याकडे आल्या? का बोंबा मारतात तुम्ही? कशासाठी एवढं सगळं लिहितात आणि प्रसिद्ध करतात? त्यांच्या श्रद्धेचाच मुद्दा आहे तो श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. त्याचं स्टेटमेंट आहे अशोक खरातचं. मी एकाही बाईवर बलात्कार केलेला नाही. पोलिसांना दिलेलं स्टेटमेंट आहे. मी एकाही बाईवर बलात्कार केलेला नाही. मी त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही केलेलं नाही. हा धार्मिक विधीचा भाग आहे. मी फक्त धार्मिक विधी पूर्ण केला. चालू जायचं. त्यामुळे हा धार्मिक श्रद्धेचा भाग आहे असं कसं कोणी काय म्हणू शकतं? मग आमची धार्मिक श्रद्धा काही असू शकते. छुओ मत हमें, छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण आहे. आणि गेले आपले भूषण गवई पाया पडायला. पडले ना पाया. मग हाही श्रद्धेचा भाग आहे. ॲट्रॉसिटी आहे ना लागू होतं. एकाने ॲट्रॉसिटी लावली नाही भारतामधले. कसं लावणार आहे? मोदी के छोटे भाई आहे वो, और देवेंद्रची गुरुजी आहे. बऱ्याचशा महाराजांना सुद्धा बुवा म्हणतात गावाकडे. बुवा नाही तो आपण आपल्या वडिलांना पण बाबा म्हणतो ना. आपलं जे टायटल आहे बुवा तिथे बाया. नाही इथे मी पुन्हा ते साधं सांगितलं. बाबा आपल्या वडिलांना पण म्हणतो. माझ्या घरात पण माझ्या वडिलांना बाबाच म्हटलं जातं. अनेकांच्या घरामध्ये बाबा म्हटलं जातं. आता बाबा याचा अर्थ तो नाही घेत ना आपण. आता इथे क्लिअर आहे ना, बुवा किंवा बाबा, त्याची व्याख्या आधीच मी केली की जो स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो तो बाबा किंवा बुवा. आपण बुवा म्हणजे कीर्तनकार, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे या ठिकाणी. तो कीर्तनकार जर आभास निर्माण करत असेल, माझ्यावर पांडुरंग प्रसंग नाही आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला मी काहीतरी पांडुरंगांची कृपा मिळवून देऊ शकतो, तर मग त्याला आम्ही हा बुवा म्हणू. तो कीर्तनकार बुवा नाही म्हणणार त्याला. पण तो नुसतं कीर्तनच करत असेल, लोकांचं प्रबोधनच करत असेल, त्याला जमेल त्या पद्धतीनं, तर त्याला त्या पद्धतीचा बुवा नाही म्हणणार ना आपण.
हे शब्द आपण जे वापरतो ते आपल्या भाषेमधले रूढ शब्द असतात, त्याचे वेगवेगळे अर्थ असतात, त्या अर्थाने घ्यावे. शीर्षक आपलं थोडंसं नाही, तो शब्द त्याच अर्थाचा आहे. माझं काय झालं, मी अतिशय अंधश्रद्धा होतो, बेसिकली प्रचंड अंधश्रद्धा होतो. सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा माझ्यात होत्या. इंग्रजीचा प्राध्यापक होतो, तरुण भारताचा लेखक होतो, आणि तरी अंधश्रद्धा होतो. किर्लोस्कर प्रेसमध्ये मला मुकुंदराव घेऊन आले. माझी अपॉइंटमेंट होती साप्ताहिक मनोहरकरता, मी आणि जयदेव डोळे. किर्लोस्कर प्रेसचे संपादक होते हमो मराठे. पण आल्या आल्या मला काम सोपवलं मुकुंदरावांनी की 60 वर्षांचे किर्लोस्करचे अंक वाचायचे आणि त्यातून एक विशेषांक तयार करायचा. हमो मराठी असताना ते काम मला दिलं आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. तिथे मला आचार्य अत्र्यांचा एक लेख सापडला. नारायण महाराज नावाचे एक महाराज होते, केडगावकर नावाचे महाराज होते. नारायणगाव त्यांचं मुख्य ठाणं होतं. नारायणगाव म्हणजे पुणे जिल्हा मुख्य ठाणं होतं. आणि त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं की हा महाराज स्वतःला राजयोगी म्हणवतो, याच्या संपूर्ण देशभरामध्ये स्त्रिया भक्त आहेत, दिवसातनं 2दा तो सत्संग करतो. सत्संग करतेवेळी तो स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून घेतो बायकांच्या हातून, त्यांच्या अंगावरचे पूर्ण कपडे त्यांना काढायला लावतो. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषेत वर्णन केलं, ते वर्णन करणं मला फार कठीण आहे त्या पद्धतीचं. मग तो आपल्या स्तनांना तेल लावतात त्या स्त्रिया, त्यानंतर छानपैकी त्या स्तनांनी मालिश करतात आणि मग त्याला जेव्हा त्याची ऊर्जा जागृत होते, मी शब्द फिरवलेले आहेत, अत्र्यांचे ओरिजिनल शब्द मांडत नाही आहे मी या ठिकाणी. त्यानंतर ज्या बाईचा पाहिजे त्या बाईचा भोग घेतात. या पद्धतीचं संपूर्ण त्यांनी वर्णन लिहिलं आणि त्यांच्या शेवटच्या वाक्यांनी माझ्या खऱ्या अर्थानं हे कवाड उघडली. त्यांनी लिहिलं की हा अपवाद नाही आहे. ही गोष्ट असेल 1960च्या आसपासची. हा अपवाद नाही आहे, सारे बाबा असंच करतात. आणि त्या ठिकाणी त्यांनी वाक्य वापरलं, वृक्ष तिथे छाया, बुवा तिथे बाया. मला वाटतं नाटक त्यानंतर त्यांनी लिहिलं असावं. जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही, तसा कोणताही बुवा बायांशिवाय असू शकत नाही. बुवा तिथे बाया नावाचं आचार्य अत्र्यांचं नाटक अतिशय प्रसिद्ध आहे. तिथून तो शब्द आलेला आहे, म्हणून तो बुवा शब्द आला. धन्यवाद. आपण